हॅलो स्टुडंट्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आपण या ठिकाणी चॅप्टर नंबर 3 स्टडी करतोय, ज्याचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ज्याच्यामध्ये थोडासा सुरुवातीचा पोर्शन आपण स्टडी केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. जर आपण नवीन असाल तर प्लीज आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण टाईम न घालवता पुढचा पॉईंट बघणार आहे. तर तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. बऱ्यापैकी त्याच पॉईंटवरती पुढचे बरेचसे पॉईंट हे डिपेंड असणार आहे. सो हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट द इम्पॉर्टंट पॉईंट विच इज प्रेशर ऑफ आयडियल गॅस. आता आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये आयडियल गॅस म्हणजे काय बघितलं, त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन्स वगैरे बघितले आणि मीन फ्री पाथ जो आहे तो त्या ठिकाणी आपण कन्सिडर केला होता. आता या ठिकाणी आणखीन एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, जी म्हणजे आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅसमध्ये किती प्रेशर जनरेट होतो ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. आता यासाठी आपल्याला थोड्याशा बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. बेसिक कन्सेप्टमध्ये तुम्हाला मोमेंटम म्हणजे काय माहिती पाहिजे, त्यानंतर व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते तेही माहिती पाहिजे. These are the basic facts or these are the basic terms which you should know in order to prove the equation for pressure of ideal gas. Now for that purpose I am going to consider a 3 coordinate system. आता आपण त्या ठिकाणी 3 coordinate system त्या ठिकाणी consider करणार आहे. Because in the previous lecture we had considered that the molecules are actually moving randomly. They are moving randomly, so due to which we are getting the mean free path. So randomly, that means they are moving in every direction, so we can say that they are free to move in a space. So that's why I'm going to consider 3 coordinate system in order to describe the motion of any molecule. So in order to describe the motion of molecule, I'm going to consider the 3 coordinate system in order to describe that particular movement. Now here I am going to consider one cubical vessel. I am going to consider one cubical vessel. So if you consider how many number of faces are there, so this is the first face which we are drawing vertical, then second, third, fourth, then if you consider the topmost face is also there, fifth, and bottom is also there, which is sixth. So total 6 faces are there, and this is a cube. That means side or value of each side is going to be equal, and that value we had taken as capital L. So value of length or value of side of that cube is L. That means all the sides are going to be equal. So whatever be the amount of or whatever be the number of sides are present, तर त्या सर्वांची जी लेंथ आहे ती मी किती घेतलेली आहे, इथे कॅपिटल L इतकी त्या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. आता या ठिकाणी एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर करणार आहे. ऑब्वियस आहे की सर्वचे सर्व मॉलिक्यूलचा स्टडी ॲट ए टाइम आपण परफॉर्म करू शकत नाही, तर एका पार्टिकलसाठी आपण किंवा एका मॉलिक्यूलसाठी आपण अप्लाय करणार कन्सेप्ट, आणि मग नंबर ऑफ मॉलिक्युल्सने म्हणा किंवा त्या नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठीच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण ॲड करणार किंवा इंटिग्रेशन घेणार, जे आपल्याला योग्य वाटेल ते परफॉर्म करून आपण टोटल व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. सो हिअर सपोज वन मॉलिक्यूल इज देअर विच इज प्रेझेंट इन दॅट क्यूब और इन दॅट क्युबिकल व्हेसल. तर ही जी क्युबिकल व्हेसल आहे त्याच्यामध्ये तो पार्टिकल मी काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. Now this particle is free to move in every direction or it is moving randomly. आता आपण असं म्हणूया की हा जो पार्टिकल आहे तो रँडमली मूव्ह होणार आहे, कुठल्याही डिरेक्शनला तो मूव्ह होऊ शकतो. दॅट मीन्स आय कॅन से दॅट इट इज आयदर मूव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, दॅट मीन्स अपसाइड, or it is moving to the downside, that means to the negative y axis, or I can z axis, or I can say that it is moving towards the positive y axis or negative y axis, or it may moving to the positive x axis or negative x axis. So these are the probable movements because it is free to move.
इट इज मुव्हिंग रॅन्डमली. तो कुठेही जाऊ शकतो. एक्स ॲक्सिसकडे जाईल, वायकडे जाईल किंवा झेडकडे. त्यामध्ये पुन्हा सुद्धा केसेस येतात. तो पॉझिटिव्ह ॲक्सिसकडे जाईल किंवा निगेटिव्ह ॲक्सिसकडे. तर आपल्याला ते काही सांगता येणार नाही. ते आपण तिथे गेस करू शकत नाही. सो सपोज आता मी असं कन्सिडर करतो की तो जो मॉलिक्यूल आहे तो एक्स ॲक्सिसकडे जातोय. फॉर एक्झाम्पल मी घेतोय. आता मलाही माहिती नाही की तो कुठे जातोय, पण आपण एक कुठून तरी सुरुवात करायची आहे, म्हणून आपण असं कन्सिडर करूया की तो समजा कुठे गेलाय, एक्स ॲक्सिसकडे गेलाय. त्यामध्ये पण तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे ट्रॅव्हल होतोय. तिथे ॲरो दिसतोय आता आपल्याला. तर ह्या ॲरोने मी त्याची साईड त्या ठिकाणी दाखवलेली आहे की तो कुठे जातोय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय असं आपण सध्या कन्सिडर करू. सो लेट अस अज्युम दॅट इट इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. नाउ इट इज गोइंग टू मूव्ह विथ सर्टन व्हेलॉसिटी. आता तो मूव्ह होतोय म्हणजे त्याच्याकडे काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. इट इज गोइंग टू हॅव सर्टन व्हेलॉसिटी. आता ही जी व्हेलॉसिटी आहे ती अकॉर्डिंग टू इट्स मोशन इट इज गोइंग टू चेंज. म्हणजे त्याची मोशन कशी आहे त्यानुसार ती व्हेलॉसिटी जी आहे ती डिफरंट असणार आहे. इट्स व्हॅल्यूज आर गोइंग टू बी डिफरंट. सो सपोज आय एम गोइंग टू कन्सिडर दॅट this particle is moving with certain velocity v suffix x along the x axis. तर x axis साठी जी velocity आहे ती मी किती घेतलेली आहे, v suffix x इतक्या velocityने तो काय होतोय, मूव्ह होतोय असं मी सध्या काय करतो, कन्सिडर करतो. सपोज इट इज मूव्हिंग विथ velocity v suffix x. Now when it is traveling to that x axis inside that cubical vessel, now after a certain time interval, after covering a certain distance, it is going to collide with this blue face. या ठिकाणी जी मी शेडेड फेस दाखवलेली आहे त्या क्यूबची, त्या फेसला जाऊन तो धडकणार आहे. इट इज गोइंग टू कोलाइड अँड आफ्टर कोलाइडिंग टू दॅट शेडेड region or shaded face, its velocity is going to reverse. That means it is going to deflected in a reverse direction. That means its velocity will now become minus vx while traveling to the minus x axis. Now here if we consider, suppose that molecule is moving or traveling to the x side. So initially it is covering a distance of capital L. That means from one end to another end. So it is taking how much time? It is taking certain time interval to cover that distance, and suppose that distance is capital L, and again after colliding it is returning to another face which is opposite to that shaded face, and again it is going to collide with that face, and again it will change the direction. So this thing is going to be continued. So between these two collisions it has covered twice L distance. How that twice L distance? Initially it is traveling from left to right, which is capital L, and again it is traveling from left to right, right to left, so that is L. So L plus L, so this distance will be twice L. So here that particle is performing the distance, or it traveling the distance twice L with the velocity Vx to the x axis and minus Vx to the negative x axis. Now as between those two collisions we are going to consider the momentum, because after collision its velocity is going to change. So that's why we have to calculate the change in momentum for this collision. So during these collisions we have to consider the change in momentum, and we know that change is indicated by delta. Change is indicated by delta. So therefore delta px is equals to, we can calculate the change by using the formula final minus initial, and here I am going to consider the change in momentum. मला इथे change in momentum घ्यायचा आहे, त्यामुळे मला सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. फायनल मोमेंटम मधून इनिशियल मोमेंटम मी काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे, ज्याच्यातून मला काय भेटणार आहे, डेल्टा px ही व्हॅल्यू काय झाली, मला एक्वायर झाली. मग आता फायनल मोमेंटम, आता इथे मोमेंटम तुम्हाला माहिती पाहिजे. जर मोमेंटमचा फॉर्म्युला घेतला तर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे p इज इक्वल्स टू m इंटू
व्ही. जनरल फॉर्म्युला आहे त्याचा, मास इंटू व्हेलॉसिटी, आणि त्याची डेफिनेशनही तीच आहे. द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ पार्टिकल अँड व्हेलॉसिटी इज रेफर्ड ॲज अ लिनियर मोमेंटम. सो हिअर two velocities are there. First one is while traveling to the positive x-axis and second one is while traveling to the negative x-axis. म्हणजे टोटल 2 velocities आहे, म्हणजे इथे 2 मोमेंटम असतील. आता बिफोर कोलिजन म्हणजे तो त्या शेडेड रिजनला कोलाइड होण्याच्या आधी तो एक्स ॲक्सिसकडे ट्रॅव्हल होतोय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे, म्हणून त्याची जी वेलॉसिटी आहे ती प्लस व्ही एक्स असेल. आणि ज्यावेळेस तो कोलाइड होतोय त्यावेळेस त्या वेलॉसिटीची डायरेक्शन रिव्हर्स होते, म्हणून त्याची वेलॉसिटी काय होते, मायनस व्ही एक्स होते. मी असं कन्सिडर केलं की त्या वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन चेंज होते, स्पीड मात्र सेम राहतोय, त्याचा मॅग्निट्यूड मात्र काय असतोय, सेम राहिलाय, असं मी काय केलंय, कन्सिडर केलंय. सो व्ही एक्स इज कॉमन, दॅट मीन्स मॅग्निट्यूड इज कॉमन बट डायरेक्शन्स आर अपोजिट. सो इफ आय अप्लाय फॉर द फर्स्ट movement, that means traveling towards the right, that momentum is going to be mvx, and while returning to the negative x-axis that will be minus mvx. So why I am taking that minus sign, because it is traveling towards the negative x-axis and that is the indication, that negative sign is indicating it is traveled towards the negative axis. Then in the formula minus sign is there, so that minus sign will remain as it is, it will not change. So that minus sign will change, and again initial momentum is now positive mvx, but you know the basic rule, positive into negative is निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह असतं, म्हणून इथे आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल. मायनस एम व्ही एक्स दॅट इज गोइंग टू बी ॲड. सो 1 + 1 2, 1 + 1 किती असतो, 2 असतो, म्हणून किती झालं ते -2mvx. हा फॉर्म्युला काय झाला आपल्याला ॲक्वायर झाला. तर -2mvx काय भेटलंय आपल्याला इथे, चेंज इन मोमेंटम हा मला काय झालाय ॲक्वायर झालाय बिटवीन टू कोलिजन. आता आपण पुढे जाऊया. सो दस द मोमेंटम ट्रान्सफर टू द वॉल ड्युरिंग द कोलिजन इज +2mvx. आता हे मोमेंटम त्या वॉलकडे ट्रान्सफर होणार आहे, तर तो मोमेंटम तुम्ही रिव्हर्स घ्यायचा. म्हणजे जर सपोज चेंज इन मोमेंटम त्या पार्टिकलचा मायनस भेटला तर मोमेंटम ट्रान्सफर पॉझिटिव्ह भेटेल, आणि जर समजा चेंज इन मोमेंटम पॉझिटिव्ह असेल तर मोमेंटम ट्रान्सफर किती असेल, निगेटिव्ह भेटणार आहे. तर हा मोमेंटम तिथे किती ट्रान्सफर झालाय, सपोज +2mvx तो मोमेंटम ट्रान्सफर झालाय. नाउ वी नो दॅट द definition for velocity, the basic definition for velocity. So velocity is calculated by v is equals to distance upon time. तर ह्या सेम प्रोसेसमध्ये किती टाइम जातोय, हा मोमेंटम चेंज होण्यासाठी किती टाइम जातोय तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून हा टी मी इकडे शिफ्ट केला, आणि त्यामुळे तो फॉर्म्युला काय होणार आहे, टी इज इक्वल्स टू डिस्टन्स ॲज इट इज टू द न्यूमरेटर अँड व्हेलॉसिटी गोज टू डिनॉमिनेटर. म्हणून टाइमचा फॉर्म्युला काय घेतलाय मी, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. तर हा कुठून मी मनाने घेतलेला नाहीये. सो इट इज अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी. आय हॅड टेकन द टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. जस्ट मी सांगितलंय की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तो पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करतोय, ट्वाइस एल इतकं डिस्टन्स काय करतोय, कव्हर करतोय. म्हणून मी डिस्टन्सच्या जागेवर काय पुट केलंय बघा इथे, डेल्टा टी, म्हणजे किती टाइम कंझ्युम झाला तिथे, इनिशियल मुवमेंट पासून फायनल मुवमेंट पर्यंत किती टाइम कंझ्युम झाला, दॅट मीन्स चेंज इन टाइम. डेल्टा टी इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विच इज ट्वाइस एल अँड डिवायडेड बाय velocity with which that particle is traveling, that is vx, only its direction is different, so magnitude is same. मग ॲव्हरेज फोर्स जो आहे ह्या प्रोसेसमध्ये किती ॲव्हरेज फोर्स कन्क्लूड झालेला आहे, तर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमने आपण कॅल्क्युलेट करतो. दॅट मीन्स डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी. आणि हे कुठून घेतलंय आपण ॲव्हरेज फोर्सची व्हॅल्यू, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. What is the Newton's second law? The rate of change of momentum is directly proportional to the applied force. That means F is equals to delta P upon delta T.
आणि मग मी त्याच्यावरनं ॲव्हरेज फोर्ससाठी फॉर्म्युला जनरेट केला आहे. काय येणार आहे, डेल्टा पीच्या जागेवर मी व्हॅल्यू पुट केली. किती आहे, 2mvx1. आता मी 1 का घेतलाय सफिक्स, हा पहिला पार्टिकल आहे माझा. असे खूप पार्टिकल असतील, असे खूप पार्टिकल असणार आहे, त्यामुळे मी एकच पार्टिकल सध्या कन्सिडर करतोय म्हणून त्याला 1 सफिक्स यूज केला. जर मी सेकंड पार्टिकल घेतला तर मला काय घ्यावं लागेल, सफिक्स 2 घ्यावा लागेल. म्हणजे हे सफिक्स अकॉर्डिंग टू पार्टिकल घ्यायचे तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर डिवायडेड बाय डेल्टा टी. तर डेल्टा टीचा फॉर्म्युला काय आहे, ट्वाइसेल अपॉन व्ही एक्स, आणि त्याला पण मी सफिक्स यूज केला. आता डिस्टन्सला सफिक्स नसेल, ठीक आहे. सो ट्वाइसेल अपॉन व्ही एक्स वन. मग आता हा व्ही एक्स वन जो आहे तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल बघा, तो डिनॉमिनेटरला आहे. ज्यावेळेस आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन करू तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल. त्यानंतर 2 कॅन्सल होऊन जाईल. सो व्ही एक्स वन इंटू व्ही एक्स वन वी गॉट स्क्वेअर. सो एम ॲज इट इज Vx1 square divided by capital L is the average force involved during that entire motion of that single particle. ओके. मग आता समजा टोटल ॲव्हरेज फोर्स जर मी काढायला गेलो, आता हा सिंगल पार्टिकलसाठी झाला. मग आता मी समजा जर आणखीन एक पार्टिकल ठेवला तिथे, समजा त्याच्या खाली एक कुठेतरी एक पार्टिकल आहे, त्याची मुवमेंट दुसरी त्याच ॲक्सिसकडे असेल, एक्स ॲक्सिसकडे घेतली समजा सेम मॅनरने. ठीक आहे. मग आता काय आहे की एका गॅसमध्ये सर्व जे मॉलिक्युल्स आहेत ते आयडेंटिकल असतात, त्यामुळे प्रत्येक मॉलिक्युलचा जो मास आहे तो सेम असेल. म्हणून दुसऱ्या मॉलिक्युलसाठी ॲव्हरेज फोर्समध्ये एमची व्हॅल्यू पुन्हा ॲज इट इज, फक्त त्याचा स्पीड डिफरंट असू शकतो, म्हणून मी त्याला सफिक्स काय घेतला आहे, 2 सफिक्स घेणार आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज फोर्स ऑफ सेकंड पार्टिकल, एम व्ही एक्स टू स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल एल. म्हणजे एम अपॉन एल काय आला, कॉन्स्टंट. आणि मग हे सायकल पुढे कंटिन्यू असेल, म्हणून मग टोटल ॲव्हरेज फोर्सचा फॉर्म्युला काय झाला, मला सर्व फोर्सेसची ॲडिशन केली त्या इंडिव्हिज्युअल पार्टिकल्सची, त्याच्यामध्ये एम अपॉन एल कॉमन निघाला, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर अँड सो ऑन. समजा 10 पार्टिकल्स असतील तर 10 ॲडिशन्स येतील, म्हणजे 10 क्वांटिटीज येतील. 20 असतील तर 20 ॲडिशन्स तुम्ही तिथे परफॉर्म करायच्या. सो इन दिस वे दॅट फॉर्म्युला विल चेंज. ॲव्हरेज फोर्ससाठीचा जो फॉर्म्युला आहे तो त्या मॅनरने काय होणार आहे, चेंज होणार आहे. नाउ ॲव्हरेज प्रेशर. आता प्रेशरचा जर फॉर्म्युला बघितला, म्हणजे हे सर्व पार्टिकल्स ह्या शेडेड रिजनवरती किती प्रेशर एक्झर्ट करताय. आपण बघितलेलं आहे की प्रेशरची कन्सेप्ट, प्रेशर कसा डिफाईन केला जातो, द ॲव्हरेज फोर्स पर युनिट एरिया बाय फ्लुइड इज रेफर्ड ॲज अ प्रेशर. म्हणजे एखादा फ्लुइड, मग तो गॅस असू द्या किंवा लिक्विड असू द्या, एखाद्या सरफेसवरती किती फोर्स एक्झर्ट करतो आणि किती एरियावरती एक्झर्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज प्रेशर म्हणतो. आणि आपण बघितलेलं आहे की प्रेशरचा एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. म्हणजेच त्याचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया, हा त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. मग आता ॲव्हरेज फोर्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, एम अपॉन एल व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस एक्सेट्रा अप टू डॅश डॅश डॅश. आणि इथे हा जो शेडेड रिजन आहे तो स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये, ज्याची साईडची लेंथ किती आहे, कॅपिटल एल, अँड वी नो दॅट द एरिया ऑफ स्क्वेअर इज कॅल्क्युलेटेड बाय साईड स्क्वेअर. सो व्हॉट इज द एरिया हिअर, ए इज इक्वल्स टू, दॅट मीन्स एरिया ऑफ दिस शेडेड रिजन इज एल स्क्वेअर. ओके. आता व्हॅल्यूज पुट करा, फक्त दोन्ही व्हॅल्यूज मी पुट केल्या, म्हणून मला इक्वेशन काय भेटलंय आता, एम अपॉन एल, तर तो एल मी इथे बघा डिनॉमिनेटरला लिहिला आहे. ठीक आहे. आणि एम इथे न्यूमरेटरला येईल, इंटू ब्रॅकेट व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर एक्सेट्रा अप टू डॅश 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 अप टू nth व्हॅल्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ शेडेड रिजन इज एल स्क्वेअर. म्हणून हे किती झालं, एल इंटू एल स्क्वेअर बिकम्स एल क्यूब. म्हणून काय फॉर्म्युला झाला, एल क्यूब होईल. तिथे काय होणार आहे, एल क्यूब आपल्याला तिथे ॲक्वायर होणार आहे. ठीक आहे. नाउ ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ द एक्स कंपोनंट ऑफ द व्हेलॉसिटीज इज गोइंग टू बी गिव्हन बाय.
आता ॲव्हरेज इथे मी काय काढलेलं आहे, म्हणजे सपोज मी काय कन्सिडर करतोय की ह्या कंटेनरमध्ये टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे, एन आहेत. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅपिटल एन आहेत आणि अशा त्या एन मॉलिक्युल्सच्या एक्स ॲक्सिसला किती व्हेलॉसिटीज आहे, एन व्हेलॉसिटीज आहे आणि त्याची ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी कशी काढणार मी, सर्व व्हेलॉसिटीजच्या स्क्वेअरची ॲडिशन करणार आणि त्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्सने डिवाइड करणार आणि त्याला मी काय म्हणणार आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणून मी कन्सिडर करतो. ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी काय आहे ती, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो व्ही एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बार, बार मीन्स ॲव्हरेज, is indicated by Vx1 square plus Vx2 square plus etc up to Vxn square divided by n. आणि दुसरी गोष्ट, आता मी हा क्युबिकल स्ट्रक्चर घेतोय, तर एखाद्या क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट केला जातो, द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज गोइंग टू बी क्यूब ऑफ द साइड. सो V is equals to side is L, so V is equals to L cube is the volume. So here L into L square, याच्या जागेवर मी काय पुट करणार, व्हॉल्यूम पुट करणार, बिकॉज इट बिकम्स L क्यूब. त्यानंतर हा जो ब्रॅकेटमध्ये व्हेलॉसिटी स्क्वेअरची ॲडिशन आहे, तर मी काय करणार आहे, त्याला त्या ठिकाणी n ने मल्टिप्लाय डिवाइड करणार, त्या ब्रॅकेटला फक्त बरं का, n ने मल्टिप्लाय डिवाइड करणार, म्हणजे त्या ब्रॅकेटमध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vn स्क्वेअर डिवायडेड बाय n होईल आणि तो मल्टिप्लायचा n ॲज इट इज असेल तो m ला मल्टिप्लाय जाणार, म्हणून तो फॉर्म्युला मी कसा मॉडिफाय केलाय. सो m इंटू कॅपिटल N मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय दॅट कॅपिटल N आणि उरलेल्या त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू, म्हणजे कुठला राहील ब्रॅकेट, हा ब्रॅकेट भेटलाय मला, तर त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजे किती आहे, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, ज्याची व्हॅल्यू मी किती टाकली, Vx स्क्वेअर बार आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम, एल क्यूब म्हणजे काय, व्हॉल्यूम, म्हणून प्रेशरची व्हॅल्यू काय झाली, स्मॉल m इंटू कॅपिटल N इंटू स्मॉल Vx स्क्वेअर बार डिवायडेड बाय कॅपिटल V. तर इथे ध्यानात ठेवा तुम्ही की स्मॉल v आणि कॅपिटल V मध्ये काय फरक आहे, तर स्मॉल v म्हणजे व्हेलॉसिटी आहे आणि कॅपिटल V म्हणजे व्हॉल्यूम आहे. तर हा एक्सप्रेशन मला तिथे भेटला. सो हिअर Vx स्क्वेअर इज द ॲव्हरेज ओव्हर ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ Vx. म्हणजे मला आता माहिती नाही किती Vxच्या व्हॅल्यू, म्हणजे किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, ते वेगळे असू शकतात, कारण की त्यांची मोशन काय आहे, रॅन्डम आहे, सर्वचे सर्व एक्स ॲक्सिसला ट्रॅव्हल होतील असं काही आहे का, नाही. आता एखादा मॉलिक्यूल वाय ॲक्सिसला जर ट्रॅव्हल होत असेल तर मग आपण काय करायचं, आता इथे आपण क्यूबमध्ये 3 कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली ना, मग एखादा मॉलिक्यूल ह्या वाय ॲक्सिसला पण ट्रॅव्हल होऊ शकतो, एखादा मॉलिक्यूल झेडला पण होऊ शकतो. मी स्टार्टिंगलाच सांगितलंय त्याची मोशन ही रॅन्डम आहे, तो आयदर पॉझिटिव्ह एक्सला जाईल किंवा निगेटिव्ह एक्सला, पॉझिटिव्ह वायला किंवा निगेटिव्ह वायला, मी काय सांगू शकत नाही. सो द टोटल ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स एनक्लोज्ड इन दॅट क्युबिकल व्हेसल इज गोइंग टू बी ॲडिशन ऑफ ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ ऑल द डिरेक्शन्स. मग मी एक्स साठी काढली तशी वाय साठी पण काढू शकतो, सेम व्हॅल्यू असेल, फक्त म्हणजे फॉर्म्युला तर सेम असणार आहे, फक्त सफिक्स वाय घेतलेला आहे मी. सो देअरफॉर व्ही स्क्वेअर बार इज इक्वल्स टू Vx स्क्वेअर बार प्लस Vy स्क्वेअर बार प्लस Vz स्क्वेअर बार. हे कसं घेतलंय समजलंय, मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, आपण सर्व कन्सेप्ट एकाच मॉलिक्युलला अप्लाय करणार आणि त्या सर्वांची ॲडिशन तिथे परफॉर्म करणार. नाउ हिअर बाय द सिमेट्री, that means according to the properties of ideal gases, here we are going to find out that the average velocity of x axis is equals to the average velocity of y axis, which is equals to the average velocity of z axis. आयडियल गॅस मध्ये ही कंडिशन आपल्याला भेटते की सर्व स्क्वेअर व्हेलॉसिटीज ज्या आहे, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटीज प्रत्येक ॲक्सिसला, शेवटी त्यांचा ॲव्हरेज आपल्याला काय भेटणार आहे, सेम भेटणार आहे. मग तो सेम जो ॲव्हरेज आहे तो मी किती कन्सिडर केला, की V कन्सिडर केला. किती कन्सिडर केला, V या ठिकाणी मी कन्सिडर केलेला आहे. सो दॅट मीन्स V स्क्वेअर प्लस V स्क्वेअर प्लस V स्क्वेअर इट इज गोइंग टू बी 3V स्क्वेअर आणि तो 3 मी फक्त पलीकडे ट्रान्सफर केला, 3V स्क्वेअर बार. तिथे काय भेटेल मला, 3V स्क्वेअर बार इज इक्वल्स टू सिम्पली V स्क्वेअर, म्हणजे मी सर्वांची व्हॅल्यू
कंबायनिंगली घेतली आणि मग तो 3 पलीकडे पाठवल्यानंतर काय होईल, डिवाइडला जाईल, म्हणून ती व्हॅल्यू काय होते 1/3v². ही प्रत्येक ॲक्सिसची स्क्वेअर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय केलेली आहे, मी कन्सिडर केलेली आहे. कसं 3 आलं बघा, तिघांची ॲडिशन होते 3v². ठीक आहे, म्हणजे थोडक्यात एका ॲक्सिसला त्या ठिकाणी किती असणार आहे, त्याचे 3 पोर्शन करायचे, 1/3 1/3 1/3 इतकी ती व्हेलॉसिटी काय होईल, मला ॲक्वायर होईल. सो देअरफॉर ॲव्हरेज प्रेशर विल बी गिवन बाय, नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज प्रेशर, 1/3 n upon capital V mv². तो Vx बार स्क्वेअर जो आहे त्याची व्हॅल्यू मी किती टाकली, 1/3v² इतकी व्हॅल्यू काय केली, पुट केली, आणि तो कॅपिटल N अपॉन कॅपिटल V आणि स्मॉल m काय राहिला, ॲज इट इज राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. सो दिस इज द ॲव्हरेज प्रेशर ऑफ द मॉलिक्यूल or average pressure of the ideal gas. So you can calculate the average pressure by using the formula 1/3 n upon V mv², where n upon V means capital N upon capital V means you can consider it as a capital N means number of molecules, then capital V means volume of that gas. तर हा पण फॉर्म्युला तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता. त्यानंतर कॅपिटल N जो आहे त्याच्याऐवजी काही सबस्टिट्यूशन जर आपण केल्या तर आणखी काही फॉर्म्युलेस तिथे भेटणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक प्रोबेबल फॉर्म्युला भेटतोय 1/3 कॅपिटल M अपॉन कॅपिटल V इंटू v², वेअर कॅपिटल M मीन्स मोलर मास, त्याला आपण म्हणतोय मोलर मास, म्हणजे स्मॉल m इंटू कॅपिटल N, त्याची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करू शकता, कॅपिटल M व्हॅल्यू तिथे पुट करायची, आणि आणखीन एक इक्वेशन काय भेटेल मग तुम्हाला, कॅपिटल M अपॉन कॅपिटल V आणि तो स्मॉल v² ॲज इट इज असेल, आणि दुसरी गोष्ट हा जो 1/3 फॅक्टर आहे तो सुद्धा ॲज इट इज असेल. सो दिस इज द सेकंड फॉर्म ऑफ द एक्सप्रेशन. Then another form you can take, mass upon volume is nothing but density. Mass upon volume is nothing but density. So we can take another formula, 1/3 will remain as it is, m upon v means density whose symbol is rho, and that v² will remain as it is. So you can use these 3 formulae while solving the examples. If question is asked to calculate the pressure, then you can use these 3 formulas. First one is 1/3 nmv² upon capital V. Second one is 1/3 capital M upon capital V into small v², where capital M is molar mass, which is calculated by number of molecules into mass of individual molecule, and last one is mass upon volume is nothing but density, so that is 1/3 rho v², where V is root means square velocity, that means square velocity we are considering, and its average we are considering, mean value we are considering. So mean value you can consider mean velocity or mean square velocity. So in this way we can consider the expression for pressure of an ideal gas. So that's it for today. I hope you understood the equation of pressure, where you can apply this equation in the examples. So you can use all these 3 formulas. So thanks for watching the video. I hope की तुम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं असेल. तर आपण अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, आणि त्यासोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही जे व्हिडिओज टाकणार आहे नवीन त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. सो अगेन थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.